आई-वडिलांच्या या 8 चुका मुलांना रागीट बनवतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांना एक चांगलं मूल म्हणून वाढवायचं असेल, तर तुम्हाला या सवयी बदलणं गरजेचं आहे. 1. मुलांवर कधीच आरडाओरडा करू नका. मुलांना प्रत्येक गोष्टीवर ओरडणं, त्यांना सतत रागवणं, त्यांच्याशी प्रेमाने न बोलणं या गोष्टी मुलांना रागीट बनवतात. 2. मुलांना सतत अपमानित करणं. फक्त घरातच अपमानित करायचं नाही, तर मुलांना 4 माणसांमध्ये सुद्धा अपमानास्पद बोलणं बंद करा. 3. जेव्हा मुलं चिडतात, रागवतात, तेव्हा त्यांना शिस्तीचं महत्त्व सांगू नका. तर त्यांना शांत होऊ द्या, त्यांचा राग जाऊ द्या. त्यांचा राग शांत झाल्यावर त्यांना त्यांची चूक समजावून सांगा आणि त्यांचे काय परिणाम होतात हे दाखवून द्या. 4. पालकांनी स्वतःच्या मूडनुसार, वेळेनुसार मुलांना कोणत्याच गोष्टी शिकवू नयेत. तर मुलांचा मूड पाहून त्यांना समजावून सांगा. त्याचबरोबर घरात एक कायमसाठी नियम बनवा आणि त्या नियमानुसार मुलांनी आणि पालकांनी दोघांनी वागा. नियम फक्त मुलांसाठीच आणि पालकांसाठी कसंही बेताल वागावं असं अजिबात करू नका. दोघांसाठी ते नियम असायलाच हवेत. 5. एखाद्या गोष्टीवर मुलांना खूप वेळ बोलू नये किंवा एकच गोष्ट मुलांना पुन्हा पुन्हा सांगू नये. त्यांनाही भावना असतात, त्यांनाही राग येतो आणि ते जास्त रागीट बनतात. 6. घरातील वातावरण चांगलं ठेवलं नाही तर मुलांमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 7. घरात सतत बाहेरील कोणत्याही माणसाबद्दल वाईट बोलू नये. सतत त्यांना त्यांच्या तक्रारी घरात सांगू नयेत. त्याचा मुलांवर अतिशय वाईट परिणाम होतो. 8. मुलं घरच्या चुका करतील, त्या चुका बाहेर माणसांसमोर कधी सांगू नयेत. मुलांनी केलेल्या चुका सतत उगाळू नयेत. त्यांच्या मागच्या चुका सोडून द्यावेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.